मुंबई महानगरपालिका निवडणूक वरळीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मतमोजणी होती। 193 ते 199 वॉर्डातील मतमोजणी याच ठिकाणी वरळीत पार पडेल। आढावा घेतलाय प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 227 वॉर्डामध्ये जवळपास 1700 उमेदवारांनी आपलं राजकीय भविष्य पुढे काय ठरणार आहे याबाबतचा निकाल आज सकाळी 10 वाजल्यापासून लागायला सुरुवात होणार आहे। मी वरळीच्या मोजेस रोड इथे असलेल्या जे मतमोजणी केंद्र आहे या मतमोजणी केंद्रावर आपण पाहू शकतो सकाळची लगबग जी आहे ती सुरक्षा रक्षक असतील, पोलीस यंत्रणा असेल, निवडणूक कर्मचारी असतील, या सगळ्यांची लगबग आपल्याला इथं पाहायला मिळते। थोड्या वेळातच जे आहे ते मतमोजणीला सुरुवात होईल। हे जर मतमोजणी केंद्र जर पाहिलं तर या मतमोजणी केंद्रावरती 193 ते 199 अशा 7 वॉर्डमधल्या ज्या आहेत त्या मतमोजणी केंद्राची जी आहे ती केली जाणार आहे। एकूणच काय तर या 7 वॉर्डमध्ये नेमकं कोणाचं प्राबल्य असणार आहे, कोण इथे विजयी ठरणार आहे हे थोड्या वेळातच आपल्याला ठरणार आहे। मात्र हा सगळा भाग जो पाहिला तो वरळी मतदारसंघामधला आहे। विधानसभा वरळी मतदारसंघामध्ये स्वतः आदित्य ठाकरे हे आमदार आहेत, त्याच्यामुळे इथे शिवसेना असेल किंवा मग भाजप असेल यांनी चांगली ताकद जी आहे ती प्रचाराच्या दरम्यान लावली होती। मतदारांनी नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये आपलं मताचं दान टाकलेलं आहे, कोणाला विजयी केलं हे आता थोड्या वेळातच कळणार आहे आणि त्यामुळे या मतदान मोजणी केंद्रावरती जी लगबग आहे ती आता आपल्याला इथं पाहायला मिळते। कॅमेरामन प्रतीक सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।